नमस्कार मित्रांनो, मराठी अपडेट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी. फक्त 3,000 रुपये महिना इन्व्हेस्टमेंट करून 20 किंवा 30 वर्षांनंतर 1 करोड रुपये कसे मिळवायचे याबद्दल. तर पाहूया आपण सर्वजण नोकरी व्यवसाय करून पैसे मिळवत असतो. पण तुमचा इन्कम जरी कमी असला किंवा भले तुमची पेन्शन जरी कमी असणार असेल, तरीही फक्त महिन्याला 3,000 रुपये इन्व्हेस्ट करून रिटायरमेंट नंतर 1 करोड रुपये कसे कमवता येतील आणि हे शक्य आहे का, हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे. अशा क्वालिटी कंटेंटसाठी जी मेहनत आम्ही रोज घेत असतो त्याला ॲप्रिशिएट करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजमधून तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी भरभराट आम्ही घेऊन येणार आहोत. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं स्क्रीनवर आपल्याला दिसतंय तसं बरेच म्युच्युअल फंड्स आपल्याला भरमसाठ रिटर्न्स देतात. जसं की हा पारंपरिक फ्लेक्सी कॅप फंड आहे, जो 3 वर्षांच्या लॉंग टर्ममध्ये 24.2% इतका रिटर्न देत आहे. हा ॲक्सिस स्मॉल कॅप फंड जवळपास 32% एवढा रिटर्न देत आहे. हा क्वांट मिड कॅपवाला म्युच्युअल फंड आहे, हा 40% रिटर्न आपल्याला देत आहे. तर आणि याहूनही वेगळे काही जे म्युच्युअल फंड्स आहेत ते मोर दॅन 50% सुद्धा रिटर्न्स देतात. आपल्याला काय करायचं आहे, आपण एवढे रिटर्न्सची एक्सपेक्टेशन नाही ठेवायची. कमीत कमी आपण 15 किंवा 18% वार्षिक रिटर्न्स आपल्याला भेटतील अशी अपेक्षा करूया. आणि आपण एका एक्सेल शीटच्या माध्यमातून आपण कॅल्क्युलेशन्स करून पाहूया. आपल्याला जर 15% रिटर्न्स भेटले किंवा 18% जर रिटर्न्स वार्षिक भेटले तर लॉंग टर्ममध्ये आपल्याला किती पैसे रिटर्न्स भेटू शकतील. तर मी काय करेल, महिन्याला फक्त 3,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करेल आणि सपोज मी 20व्या वर्षी जॉबची सुरुवात करतोय आणि 21व्या वर्षाच्या म्हणजे 20व्या वर्षाच्या सुरुवातीनंतर किंवा 21व्या वर्षाच्या सुरुवातीला पर मंथ 3,000 रुपये मी SIPमध्ये रेग्युलरली एव्हरी मंथ टाकायला सुरुवात करेल. तर इथे बी कॉलममध्ये आपल्याला दिसते मंथ्स दिलेले आहेत. नंतर आपण किती इन्व्हेस्टमेंट करतोय ते या सी कॉलममध्ये आपल्याला इथे दिसतंय. आणि रेट ऑफ इंटरेस्ट पर इयर आपण जो पकडलेला आहे तो 18% पकडलेला आहे. या कॉलममध्ये आपल्याला जो काही इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे तो प्लस जी प्रिन्सिपल जी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती आपण या कॉलममध्ये टाकलेली आहे. जे कॉलममध्ये एक्सपेन्सेस जरा पुढे भविष्यात 20 वर्षानंतर आपण जे पैसे यातून विथड्रॉ करू, सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅननुसार जेवढे पैसे आपण काढू ते मायनस करून जो बॅलन्स राहील तो आपल्याला या के कॉलममध्ये दिसेल. तर आता तुम्ही म्हणाल 3,000 रुपये महिना मला पॉसिबल नाही, पण जर लॉंग टर्ममध्ये भविष्यात चांगले रिटर्न चांगले पैसे जर मिळवायचे असतील तर 3,000 कमीत कमी 3,000 रुपयाची असेल तुम्हाला करावीच लागेल. एवढी ही काही जास्त अमाऊंट नाही आहे, पण तुम्ही रेग्युलर 3,000 रुपये पर मंथ जर इन्व्हेस्ट करत गेलास तर 10, 20 25 वर्षांनंतर तुम्हाला तब्बल करोड रुपयांपेक्षा जास्त रिटर्न्स मिळणार आहेत. हेच मी तुम्हाला आज इथे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला आलेलो आहे. आता समजा वयाच्या 20व्या वर्षानंतर 21व्या वर्षाच्या सुरुवातीला आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करतोय आणि फर्स्ट मंथमध्ये 3,000 असे आपण इन्व्हेस्टमेंट करत जातोय. 12 महिन्यानंतर इथे 1 वर्ष मी पकडलेलं आहे. तर 1 वर्षानंतर जर आपण पाहिलं तर आपली टोटल इन्व्हेस्टमेंट जी असेल ती 36,000 झालेली असेल आणि त्यावर फक्त 3,710 रुपये आपल्याला रिटर्न्स मिळालेले असतील. हे जर तुम्ही 10 वर्षांनंतरचं जर पाहिलं तर या एक्सेल शीटमध्ये जसं दिसतंय 10 वर्षांमध्ये टोटल तुम्ही 3,60,000 एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि तुम्हाला रिटर्न्स किती मिळत आहेत, 10,08,773 रुपये. हे जर पुढे जाऊन तुम्ही 20 वर्षांनंतर समजा बघितलं तर 20 वर्षांनंतर तुम्हाला तब्बल तुम्ही टोटल इन्व्हेस्टमेंट केलेले असेल 7,20,000 रुपये फक्त आणि त्यावर तुम्हाला जवळपास 70,30,462 एवढे रुपये तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत. आणि हा जो 1,00,000 मी केलेला आहे मी ते 0 करून देतो. आपण पाहूया नंतर पुढे 30 वर्षानंतर आपल्याला किती रिटर्न्स भेटतील.
तर इथे या कॉलममध्ये तुम्ही पाहू शकता 30 वर्षानंतर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट असेल फक्त 10 लाख रुपये, 10,80,000 रुपये आणि त्यावर तुम्हाला रिटर्न्स येणार आहेत तब्बल 4,29,75,868 रुपये. तर आहे ना भन्नाट पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ची जादू. हीच ती जे म्हणतात ना पॉवर ऑफ कंपाऊंडिंग इट्स अ मॅजिकल थिंग. तर हीच ती पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू. आता समजा या 3,000 रुपयांच्या ऐवजी समजा तुमच्याकडे तुमचा पगार वाढला. तुमचा पगार समजा महिन्याला 30,000 होता, तो तुमचा आता 50,000 झालेला आहे. तर या केसमध्ये समजा तुम्हाला ही SIP वाढवायची आहे. तर तुम्ही सुरुवातीपासून जर इथे 3,000च्या ऐवजी तुम्ही 5,000 इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलीत तर आता काय फरक पडतोय तुम्हाला 30 वर्षानंतर जे 4,29,00,000 रुपयांचं रिटर्न्स जे दिसत होतं ते आता पाहूया कितीवर गेलेलं असेल. जर 3,000 रुपयांच्या ऐवजी 5,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला जवळपास 7,16,00,000 रुपये जवळपास तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत. 20 वर्षानंतर जर पाहिलं तर तीच अमाऊंट असेल जवळपास 1,17,17,436 रुपये. आणि समजा बरं आपण एवढं हे 5,000 रुपये तुम्हाला जास्त होत आहेत असं आपण समजून चालू आणि फक्त आपण 3,000 रुपये असं महिन्याला आपण कन्सिडर करू. तुम्ही फक्त 3,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय असं आपण कन्सिडर करू. तर 3,000 रुपये महिन्याला जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली वयाच्या 21व्या वर्षाच्या सुरुवातीपासून आणि समजा तुमचा प्लॅन आहे वयाच्या 40व्या वर्षीच तुम्हाला रिटायरमेंट घ्यायची. 40 वर्ष म्हणजे 20व्या वर्षी तुम्ही सुरुवात करताय आणि पुढचे 20 वर्ष म्हणजे इथे 20 वर्षानंतर तुमच्याकडे जी अमाऊंट असेल ती 70 लाख रुपये असेल. आणि समजा या वयाच्या 40व्या वर्षानंतर तुम्हाला मंथली काहीतरी तुम्हाला पैशांची गरज पडते. समजा 50,000 रुपये पर मंथ तुम्ही विथड्रॉ करताय. तर आता पहा विथड्रॉवल करताय तुम्ही 50,000 रुपयाचं आणि इथे जर पाहिलं 70,30,000 रुपये आहेत आणि इथे 70,88,000 रुपये किंवा याच्यामध्ये जर गॅप पाहिला तर जवळपास 1 लाख रुपयांचा गॅप आहे. जवळपास 1 लाख रुपये पर मंथ तुम्हाला इथे रिटर्न्स भेटणार आहेत आणि तुम्ही विथड्रॉ करताय किती फक्त 50,000 रुपये मंथली. तर हेच 50,000 रुपये आपण 30व्या वर्षापर्यंत जर आपण नेले इथून पुढे समजा पर मंथ तुम्ही 50,000 विथड्रॉ करताय तरीही आपल्याकडे टोटल रिटर्न्स अमाऊंट जी असेल ती किती असेल ते आपण पाहूया 30व्या वर्षाच्या शेवटी. 30व्या वर्षाच्या शेवटीला सुद्धा तुमच्याकडे 2,61,65,992 रुपये एवढी भरमसाठ रक्कम तुमच्याकडे अवेलेबल असेल. आता हे समजा जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा घर घेण्यासाठी तुम्हाला थोडीशी जास्त अमाऊंट पाहिजे तर समजा 25 वर्षानंतर तुम्ही इथे समजा एक 25 लाख विथड्रॉ केले. तरी सुद्धा 30 वर्षानंतर तुमच्याकडे किती रिटर्न्स असतील पहा. 2,01,77,103 रुपये. तर मित्रांनो हे जे मी काय सांगत आहे ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त एक डीमॅट अकाउंट काढायचं आहे आणि तुम्हाला ते ग्रो असेल किंवा एंजल वन असेल काही ब्रोकर्स आहेत ते डीमॅट अकाउंटची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यामुळे तुम्हाला जाऊन डीमॅट अकाउंट ओपन करायचं आणि तिथे तुम्हाला जाऊन थोडासा स्टडी करून तुम्हाला असे जे पॉप्युलर जे चांगले रिटर्न्स देणारे म्युच्युअल फंड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कंटिन्युअस चालू ठेवायची. आता तुम्हाला फक्त एका प्रूफ म्हणून मी तुम्हाला माझा पोर्टफोलिओ दाखवतो ज्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली आहे ते. तर इथे जसं स्क्रीनवर दिसतंय तसं मी फक्त 3 म्युच्युअल फंड्समध्ये सध्या इन्व्हेस्ट करतोय. त्याच्यामध्ये ह्या क्वांट्स स्मॉल कॅप, ॲक्सिस स्मॉल कॅप आणि निपॉन इंडिया स्मॉल कॅप ह्या 3 म्युच्युअल फंड्समध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि माझा ॲव्हरेज टोटल वार्षिक रिटर्न आहे 28.89%. आपण इथे या एक्सेल शीटमध्ये फक्त आपण पाहिलेलं आहे 18% रिटर्न फक्त आपण कन्सिडर केलेला आहे मिनिमम.
याच्याऐवजी तुम्हाला 20% मिळू शकतो. 25, 30, 40, 45, 50% सुद्धा तुम्हाला यातून रिटर्न्स भेटू शकतात. तर मग मित्रांनो, हे फायनान्शियल एज्युकेशन आपल्याला लहानपणापासून मिळत नाही, कॉलेजमधून पण मिळत नाही, आणि मग आपण गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील आपण लोक, आपल्याला या ज्ञानाच्या अभावी आपल्याला इन्व्हेस्टमेंटची माहिती नसते, त्यामुळे आपण आपले पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवतो आणि आपल्याला रिटर्न्स मिळत नाही, आणि आपल्या पैशांवर या बँका त्याच्यावरती कुठेतरी गुंतवणूक करून त्याच्यावरती खूप पैसे मिळवतात आणि मोठ्या होतात. पण आपण गरीब ते गरीबच राहतो. पण यावरती आपला गरीब मध्यमवर्गीय लोकांना थोडीशी इन्फॉर्मेशन मिळावी, माहिती मिळावी, म्हणून त्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत. आणि असंच आम्ही रोज नवनवीन काहीतरी व्हिडिओज आम्ही घेऊन येत राहू. तुमचा प्रतिसाद जर आम्हाला भेटला तर आम्ही ही फायनान्शियल लिटरसीची एक व्हिडिओ सिरीजच बनवणार आहोत. तर जर तुम्हाला अशाच अजून काही इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच मजेशीर आणि फायदेशीर व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर धन्यवाद मित्रांनो. ही एक्सेल शीट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन शीटमध्ये टाकतो आहे, तर तुम्ही तिथून ती डाउनलोड करून घेऊ शकता. इथे तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे जे काही चेंजेस करून तुम्ही इथे आकडेमोड करून तुम्ही तुमचे कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला किती रिटर्न्स मिळतील हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. विथ प्रूफ, विथ ऑल द डिटेल्स मी इथे दाखवलेलं आहे. आणि जर तुम्हाला ते डीमॅट अकाउंट ओपन करून तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ते अकाउंट कसं ओपन करायचे यासाठीची हव्या असणाऱ्या लिंक्स पण टाकतो आहे. त्या लिंकवर जाऊन ते ॲप्लिकेशन्स डाउनलोड करा आणि डीमॅट अकाउंट लवकरात लवकर तुम्ही सुरुवात करून तुमच्या इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता. तर एवढंच. तर चला मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.